चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील प्रत्येकी 500 मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक 8 आणि 9 मध्ये वारंवार होणाऱ्या बॉयलर ट्यूब लिकेजच्या घटनांची गंभीर दखल घेत महाजेनको प्रशासनाने 2 वरिष्ठ अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे। अभियंता महेश पराते आणि कार्यकारी अभियंता मिसार मोमीन खान यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले असून त्यांच्या कथित निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। सुमारे 2920 मेगावॅट क्षमतेसह चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र हे महाजेनको राज्यातील सर्वात मोठे वीज निर्मिती केंद्र मानले जाते। येथील संच क्रमांक 8 आणि 9 हे प्रत्येकी 500 मेगावॅट क्षमतेचे असून सुमारे 10 वर्षांपूर्वी कार्यान्वित करण्यात आले होते। साधारणतः अशा संचाचे आयुष्यमान 30 वर्ष मानले जाते। सुरुवातीच्या 10 ते 15 वर्षांच्या कालावधीत देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च मर्यादित असणे अपेक्षित असते। मात्र गेल्या 5 ते 6 वर्षांपासून या दोन्ही संचामध्ये सातत्याने तांत्रिक बिघाड निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे। या पार्श्वभूमीवर मुख्य अभियंता अनिल काथोळे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित घटनांची चौकशी करण्यात आली। चौकशी अहवालाच्या आधारे अभियंता महेश पराते आणि अभियंता मिसार मोमीन यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला। त्यानंतर दोघांनाही निलंबित करण्यात आले। या निर्णयानंतर वीज केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे।